म्हणून तुम्ही आज जयपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे आहात, काय सांगाल? नमस्कार, मी हर्षाली संदेश पवार, शिवसेना भाजप युतीकडून प्रभाग क्रमांक 7 मधून मी उमेदवारी लढवत आहे, धनुष्यबाण या चिन्हावरती। माझे शिक्षण इकॉनॉमिक्स मधून BA ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे। मी एक स्वतः शेतकरी आहे। मागील 8 वर्षापासून मी सामाजिक कार्य करत आहे। आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला कशी माहिती कळली की हा जो वार्ड आहे तुमचा तो बराचसा शेतकरी बहुल आहे, बरेचसे लोक शेती अजूनही करतात, त्यासाठी तुम्ही काम करता, तर काय स्वरूपाचं काम करता? मी स्वतः शेतकरी आहे, मला हाऊस आहे म्हणून मी शेती करते। तसंच कृषी अधिकारी आहेत, त्यांच्या मदतीने मी त्यांच्याकडून जी मिळेल माहिती ती माझ्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते। त्यांची जी काय काम असेल ती मी करते स्वतः, त्यांचे बियाणे वाटप असेल ते मी स्वतः करते। बचत गटाच्या माध्यमातून मी खूप सारे उपक्रम राबवलेले आहेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी उपक्रम अजून पण राबवेन। मार्कंडी विभागातील मेन नाल्याला संरक्षण भिंत नाहीये, एकच बाजूला भिंत आहे, ती होणं गरजेचं आहे। त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार। एक बाजूला नाल्याला संरक्षण भिंत नसल्यामुळे इकडे लोकवस्ती जास्त आहे, तिकडे संरक्षण भिंत होणं गरजेचं आहे, तर त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन। प्रचारादरम्यान मी शंकरवाडी भागात फिरते, तिथे अंतर्गत रस्ते आणि गटार यांची खूप कमतरता आहे। लोक सांगतात की गटार नाही आहेत, गटार करा, रस्ते नाही आहेत, रस्ते करा, ते गरजेचं आहे आणि मला पण वाटतं ते खरंच गरजेचं आहे की गटार आणि रस्ते व्हायलाच पाहिजेत, कारण तेच लोकांची जास्त गरज आहे त्या लोकांना सगळ्यांनाच। आता आम्ही प्रभागात फिरतो, रात्रीचं फिरतोय, लाईट नाही आहेत, स्ट्रीट लाईट नाही आहेत, त्यांची कमतरता खूप आहे, ते गरजेचं आहे करणं खूप। नागरिकांच्या समस्या मी सोडवणार, 100% सोडवणार। परत पाण्याचा विषय, पाण्यातनं खूप कचरा येतोय, साप येत आहेत, गांडूळ येत आहेत, मासे येत आहेत, ते पाणी फिल्टर करणं गरजेचं आहे। प्रत्येक प्रभागानुसार ते गरजेचं आहे फिल्टर करणं पाणी। तुम्ही फिल्टरेशनचा प्लॅन करणे किंवा शुद्ध पाणी देणार असं म्हणतात? हां, शुद्ध पाण्याची गरज आहे लोकांना। आणखी काय तुमच्या डोक्यात कल्पना आहेत या प्रभागासाठी? मुलांसाठी लहान आरक्षित जागा आहे गार्डनची, तिथे गार्डन होणं गरजेचं आहे, मुलांना खेळायला जागा पाहिजे। महिलांसाठी वगैरे काय कल्पना आहे का? महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून किंवा असंच सुद्धा मी महिलांना काहीतरी चांगलं करू शकते महिलांसाठी। आता तुम्ही इकडे प्रचाराला फिरताय, प्रचारात तुमचा रिस्पॉन्स कसा मिळतोय? खूप छान रिस्पॉन्स आहे। काय म्हणतात लोक? तुमची सीट लागणार। जनता मला भरघोस मताने निवडून देईल याची मला पूर्ण खात्री आहे। नमस्कार।